करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरः श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद श्रीदासबोध दशक 13वा नामरूप समास 7वा प्रत्यय विवरण नाम श्रीराम समर्थ. निर्मळ निश्चळ निराभास तयास दृष्टांत आकाश. आकाश म्हणजे अवकाश पसरला पैस. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने उत्तमाची सुरुवात प्रार्थनेने करून दिली. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म. सद्गुरु साक्षात परब्रह्म. सद्गुरु रायाला साक्षात इथे यावं लागलं. कारण का? ज्याने विठ्ठल मात्र घ्यावे त्याने पथ्य सांभाळावे. कारण 84 लक्ष योनींमध्ये प्रत्यक्ष जर पाहायला गेलो तर फक्त मनुष्य देहाला शिकवण द्यावी लागते. त्याचा प्रत्यय इथे जाणून घेतलं पाहिजे. हा ग्रंथ आहे. हा ग्रंथ घडला पाहिजे. आपण पुस्तकं म्हणतो, फक्त वाचतो, त्याचा अर्थ जाणून घेत नाही. या बोधातून प्रत्यक्षपणे दास घडावा यासाठी उत्तम कार्य आपल्याला प्राप्त करून दिलेलं आहे. मग प्रत्ययाचं विवरण काय आहे? या दशकामध्ये ज्याप्रमाणे दशक जो 13वा आपल्याला पाहायला मिळतोय नामरूप आणि त्यातला समास 7वा प्रत्यय विवरण. प्रत्यक्षपणे विवरण सद्गुरुराय देत आहे, परंतु आपली ऐकण्याची भूमिका नाही आहे. आपल्याला कंटाळा येतो, आळस येतो. आपल्याला वाटतं तेच 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 ऐकावं लागतं, परंतु त्यातच खरं सामर्थ्य. ज्याप्रमाणे आपण सगळ्या लोकांची मतं घेतली, परंतु लोकांची मतं जाणून घेता घेता आपल्याला लोकांनी प्रश्नांमध्येच अडकवलं. त्याची उत्तरं आपल्याला अजूनपर्यंत मिळाली नाही, परंतु सोडवणारा मात्र सद्गुरू साक्षात आहे ना. ज्याप्रमाणे आपण स्मरण केलं, स्मरण करताच आपलं जे मन होतं, जे गुंतागुंतीचं होतं, ते सरळपणे सुटलं गेलं आणि आपल्याला प्रत्यक्षपणे मार्ग मोकळा झाला. परंतु आपण अजूनपर्यंत कोणावर अवलंबून आहोत हे पाहिलं पाहिजे. लोकांवर अजूनपर्यंत आपण अवलंबून राहिलो तर आपल्याला शेवटी गुंतागुंतीचाच मार्ग आहे. परंतु ज्याप्रमाणे उत्तम प्रकारे आपल्याला जो मार्ग प्राप्त करून दिलेला आहे, जे मत आहे ते खुद्द भगवंताचं आहे. कारण आजच्या समासामध्ये उत्तम प्रकारे सद्गुरुरायांनी विवरण, श्रवण, निरूपण आपल्याला प्राप्त करून दिलेले आहे. करूया श्रवण. श्रीराम समर्थ. निर्मळ निश्चळ निराभास तयास दृष्टांत अवकाश. आकाश म्हणजे अवकाश पसरला पैसा. आता आकाश आणि अवकाश जर पाहायला गेलो, निर्मळ आहे, निश्चळ आहे आणि निराभास आहे. आपण जर पाहायला गेलो तर अशा परब्रह्मास फक्त आकाशाचा दृष्टांत देता येतो. आकाश हे पूर्णपणे पाहायला गेले ते निरभ्र आहे. आकाश म्हणजे आईस्पेस पसरलेला अवकाश, कुठेही न संपणारी जागा आहे ती. पृथ्वी एक वेळ इकडे संपेल कारण तिकडे पाणी आहे, परंतु आकाश हा पूर्णतः पसरलेला आहे. आकाश कुठेही संपलेला नाही आहे. तुम्ही कुठेही जा, जिथे जाल तिथे तुम्हाला आकाश हे पाहायला मिळेल. कारण समर्थांनी श्लोक आपल्याला का प्राप्त करून दिलेला आहे याची माहितीसुद्धा आपल्याला असणं गरजेचं आहे. आकाशात पतितं तोय यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम केशव प्रतिगच्छति.
सर्व या आकाशामध्येच व्यापलेला आहे. पृथ्वी असेल, निसर्ग असेल, सागर समुद्र असेल, सर्व काही या आकाशामध्येच व्यापले. म्हणून तो निर्मळ आहे, निश्चळ आहे आणि निराभास आहे. तयास दृष्टांत आकाश. आता प्रत्यक्ष जर पाहायला गेलो, दृष्टांत द्यायचं. आकाशाचा रंग ज्याप्रमाणे निळा आपण म्हणत असतो, पांढरे ढग पण पाहायला मिळतात, काळे ढग पण पाहायला मिळतात. ज्याप्रमाणे बघा प्रत्यक्षात आपण विचार करतो, आकाश हे निर्मळ आहे, परंतु त्याचा भास, त्याचा निराभास केव्हा आपल्याला कळतं? पुढच्या ओवीमध्ये समर्थाने उत्तमाचा भाग दिलेला आहे. आधी पैस मग पदार्थ, प्रत्यय पाहता यथार्थ, प्रत्यय विना पाहता व्यर्थ सकळ काही. आधी पोकळी असते, मग तेथे पदार्थ निर्माण होत असतो. आता आकाशामध्ये, आकाश पूर्णपणे गच्च भरलेलं आहे काही नाही, आकाश म्हणजे एक प्रकारची पोकळी आहे. मग तेथे पदार्थ निर्माण होतो, असा यथार्थ अनुभव आपल्याला येत असतो. परंतु अनुभवाशिवाय जे काही असेल ते सर्व व्यर्थ समजावे. कोणी काही येईल आपल्याला सांगेल, अरे आकाशामध्ये हे आहे ते आहे, परंतु आपण फक्त ऐकून घ्यायचं. परंतु जोपर्यंत आपण प्रत्यक्ष अनुभवत नाही, स्वानुभवायला प्रत्यक्षपणे मिळत नाही, तोपर्यंत आपण कोणावर विश्वास ठेवूच नाही ना. बरोबर की नाही? म्हणजे ज्याप्रमाणे आता विचार करा, आधी पैसे मग पदार्थ. आता आपण एखाद्या दुकानात गेलो, आपल्याला जे हवं आहे ते प्राप्त करण्यासाठी आपण प्रथमतः पैसे देतो की नाही, तरच आपल्याला पदार्थ मिळत असतो. मग जेव्हा आपण जाऊ तिथे आपल्याला काय मिळत असतं? पदार्थ मिळत असतो. प्रत्यक्ष गेलो ना, आपल्याला अनुभवायला मिळाले. परंतु आपण कोणालाही पाठवलं आणि त्यांना सांगितले पदार्थ आण, त्याने तो पदार्थ आणला, किती रुपयाला मिळाला, कसा मिळाला, आपण त्याच्यावर फक्त काय केलं? विश्वास ठेवला. विचार करा, प्रत्यय विना पाहता व्यर्थ सकळ काय. प्रत्यक्ष पाहिलं पाहिजे. ब्रह्म म्हणजे ते निश्चळ, आत्मा म्हणजे तो चंचल, तयास दृष्टांत केवळ वायो जाणावा. परब्रह्म हे निश्चळ आहे, तर आत्मा हा चंचल आहे. त्याला योग्य दृष्टांत वायूचा जाणावा. आता विचार करा, ज्याप्रमाणे आपल्या अंतरी असणारा अंतरीचा अंतरात्मा आणि आपल्या प्रत्यक्षपणे जो नरदेह, विचार जर केला, चंचल कोण आहे? विचार कर, चंचल कोण आहे? आपला देहच ना. कारण आत्मा परब्रह्म जर पाहायला गेलं तर निश्चळ आहे, तो आपल्या हृदयी वास्तव्याला आहे. परंतु आपला मन इतकं चंचल आहे, आपल्या या मनावर संपूर्णपणे शरीर, संपूर्णपणे नरदेह प्राप्त आहे. तो जसा वागेल तसं आपल्याला करायला भाग पाडतो. वाऱ्यापेक्षा मन फास्ट आहे. आपण बसल्या जागी आपण अमेरिकेला पोचलो, बसल्या जागी जपानला पोचलो, बसल्या जागी बाहेरच्या गावी पोचतोय. म्हणजे मनाची एवढी ताकद आहे वाऱ्यापेक्षा. म्हणून समर्थ म्हणाले, हनुमंत वायोचा प्रसिद्ध. का भाग दिलेला आहे? कारण मनाचे श्लोक आपल्याला प्राप्त करून दिले. प्रत्यय विवरण का भाग दिलेला आहे? का समास आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे? या प्रत्यय विवरणामध्ये आपल्याला जे श्लोक प्राप्त करून दिलेले आहेत, श्री मनाचे श्लोक, हे कोणासाठी दिलेले आहेत? मनासाठी दिलेले आहेत. परंतु आपलं मन कसं असतं माहिती आहे? चंचल असतं. आता आपण ऐकतोय, पण ऐकताना सुद्धा कंटाळा येतो. रोज तेच तेच का ऐकायचं? परंतु यातच खरं सामर्थ्य.
देवाचं ऐकायला आपल्याला कंटाळा येतो. एखादं गाणं लागू दे, बसल्या जागी नाचते. म्हणजे विचार करा, प्रत्यय विवरण समर्थ म्हणाले, कारण ते 8 विषय विकार नाचवतात. बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, ब्रह्म म्हणजे ते निश्चळ, आत्मा म्हणजे तो चंचल, तयास दृष्टांत केवळ वायोजा नवा. कसा भाग दिलेला? आत्मा म्हणजे तो चंचल. समोरची व्यक्ती आपल्याशी बोलत आहे, परंतु ती व्यक्ती काय बोलत आहे ते आपल्याला माहीत नाही, कारण आपण आपल्या मनाशी ठाम आहोत. आपलं मन इतकं गुरफटलेलं आहे की त्या विचारामध्ये संपूर्णपणे आपला देह अडकलेला आहे. समोरची व्यक्ती बोलून गेली, परंतु आपलं अजून लक्ष नाही आहे. हा प्रत्यय आपल्याला पाहायला मिळाला. घटाकाश दृष्टांत ब्रह्माचा, घटबिंब दृष्टांत आत्म्याचा, विवरता अर्थ धुईचा भिन्न आहे. समर्थ म्हणाले, ब्रह्माला घटाकाशाचा दृष्टांत देतात, तर आत्म्याला घटबिंबाचा दृष्टांत देतात. आता जर पाहायला गेलो तर या दोन्ही दृष्टांताच्या अर्थाचं जर विवरण केलं तर दोन्ही भिन्न आहेत. कारण आकाश निश्चळ असतं आणि घटात पाणी भरल्यावर त्या घटातील पाण्यात जे आकाश प्रतिबिंबित होते ते पाण्याच्या उपाधीमुळे चंचल भासते. मग तसंच परब्रह्म हे निश्चल असतं आणि बुद्धी प्रतिबिंब जे चैतन्य ते चंचल असं जीवात्मा होय. काही कळलं नाही, सर्व डोक्याच्या वरून गेलं. आपण विचार करतो, परंतु जर आपण विचार जर केला, आपण स्वतःचा आरशामध्ये चेहरा पाहावा. चेहरा पाहत असताना बघा, आपल्याला स्वतःचं प्रतिबिंब आपल्याला आरशामध्ये दिसत असतं. आपला चेहरा आपल्याला पाहायला मिळत असतो. परंतु तोच चेहरा एखाद्या तलावामध्ये जा, एखाद्या प्रत्यक्षमध्ये नदी नाल्यांमध्ये पहा, किंवा एखादा टोप घ्या, हंडा घ्या, त्या हंड्यामध्ये आपल्या स्वतःचं प्रतिबिंब पहा. तिथे पाणी वाहताना दिसतं आणि आपला चेहरा हलताना दिसतं. फरक आहे ना. दृष्टांत जर जाणून घ्यायचा आहे तर आपल्याला प्रत्यक्षपणे त्याचं प्रत्यय विवरण शिकावंच लागेल. भूत म्हणजे जितके झाले, बघा भाग कसा दिलेला आहे. झाले तितके निमाले, चंचल आले आणि गेले ऐसे जाणावे. आता भूत म्हणजे जे उत्पन्न झाले, जे जे उत्पन्न होतं ते नष्ट होतं, चंचलही येतं आणि जातं, हे जाणून घ्यावे. आता जर विचार केला, जन्माला आलो म्हणजे मरण आहे. भूत म्हणजे जे उत्पन्न झालेलं आहे, जे उत्पन्न होते ते शेवटी नष्ट होणारच. आणि चंचलही होते, हे अनुभव घेता आला पाहिजे. अविद्या जड आत्मा चंचल, जड कर्पूर आत्मा अनल, दोन्ही जळवून तात्काळ विझवून जाती. अविद्या ही जड असते. पाहायला जर गेलो तर आत्मा चेतन असला तरी चंचल आहे. जड अविद्या ही कापरासारखी आहे, तर चेतन आत्मा अग्नीसारखा आहे. दोन्ही जळून तात्काळ विझून जातात. आता विचार करा, कापूर असतो बघा, कापराची वडी असते. जेव्हा आपण धुपांगर लावतो, त्या धुपांगरामध्ये त्या कापराला टाकलं जातं. अग्नी दिल्यानंतर दोघांचंही बघा प्रत्यक्षपणे काय होतं, जळून खाक होतं. दोघांचं मनोमिलन होत असतं. तसंच आपल्याला जो नरदेह प्राप्त झालेला आहे, तो नरदेह एकटा चालू शकतच नाही. त्याला अंतरीचा अंतरात्मा त्याची साथ ही नक्कीच हवी. जन्माला आलेलो आहोत, जन्माला येतानाच तो आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतो आणि जेव्हा आपली पुण्याई आणि शिल्लक संपते तेव्हा तो निघून जातो. मग तेव्हा तो नष्ट होतो.
म्हणजेच अविद्या ही जड आहे आणि आत्मा चेतन असला तरी तो चंचल आहे. हे लक्षात असणं गरजेचं. ब्रह्म आकाश निश्चल जाती, आत्मा वायो चंचल जाती, परीक्षवंत परीक्षिती खरे की खोटे. आपण परीक्षा घेत असतो, लोक सुद्धा आपली परीक्षा घेत असतात. त्या परीक्षांना आपल्याला सामोरं जावं लागतं. परंतु ब्रह्म आणि आकाश हे निश्चल स्वभावाचे. ज्याप्रमाणे आपण श्लोक म्हणालो ना, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा, मग त्याचप्रमाणे ब्रह्म आणि आकाश हे निश्चल स्वभावाचे. तर आत्मा आणि वायू हे चंचल आहेत. आता हवा, वारा हा एका ठिकाणीच लागतो का? नाही, तो चंचल आहे, इकडे जातो तिकडे जातो. आपल्याला बघा, एखाद्या मैदानामध्ये किंवा एखाद्या निसर्गामध्ये आपण बसलेलो आहोत, एखाद्या डोंगराळ भागात आपण गेलेलो आहोत, तिथे आपल्याला हवा लागत असते. परंतु काही काही झाडाची पानं हलत असतात, काही ठिकाणी झाडाची पानं हलत नसतात. जिथून वाऱ्याचा वेग येईल, जिथे जाणवेल तिथे आपल्याला समजतं की बाबा इथून वारा येत आहे. तो चंचल आहे, कधी या दिशेकडून येईल, कधी त्या दिशेकडून येईल. मग तसंच परीक्षावंत परीक्षा करून काय खरं काय खोटं हे अचूक जाणतात ना. मग लोक परीक्षा घेणारीच असतात, त्याला सामोरं जाणं हे आपलं कर्तव्य आहे. तिथे मात्र कमी पडायचं, कारण ब्रह्म आकाश निश्चल जाती आणि आत्मा वायू चंचल जाती. कसा भाग दिलेला आहे? परीक्षावंत परीक्षित खरी की खोटे. आपण समजून जायचं की परीक्षा द्यायला आपण बसलेलो आहोत. समोरची व्यक्ती आपली परीक्षा घेत आहे. आता खरं काय खोटं काय ते परीक्षा ज्यावेळी आपण पेपर लिहित आहोत तेव्हा आपल्यालाच त्याचं उत्तर कळून येईल. हे त्याचा प्रत्यय आहे. म्हणजे जर विचार केला तर जड अनात्मा चेतवी आत्मा, सर्वी वर्ते सर्वात्मा, अवघा मिळून चंचल आत्मा निश्चल नव्हे. जड अनात्म वस्तूला आत्मा चेतवीत असतो. सर्वांना जो प्रेरणा देतो त्याला सर्वात्मा म्हणतात आणि सर्वांचा मिळून जो अंतरात्मा त्याला चंचल आत्मा म्हणतात. तो म्हणजे निश्चल परब्रह्म नव्हे. आता विचार, आपण एखाद्या टेन्शनमध्ये असतो, एखाद्या कोपऱ्यात जाऊन बसतो, कोणीतरी व्यक्ती येते आणि आपल्याला समजावून सांगते. आपल्यातला जो आत्मविश्वास जो डळमळीत झालेला होता तो प्रत्यक्षपणे बघा ती व्यक्ती येत असते. आपला आत्मविश्वाससुद्धा उत्तमाचा होऊन जातो आणि आपल्याला सुद्धा जगण्यासाठी प्रेरणा मिळत असते. मग आपण विचार करता, अरे ही व्यक्ती देवासारखी धावून आली. आणि सर्वांचा मिळून जो अंतरात्मा आहे त्याला चंचल आत्मा म्हणतात. आता प्रत्येकाच्या हृदयामध्ये कोण आहे? जळी स्थळी काष्टी पाशानी जर पाहायला गेलो तर अंतरीचा अंतरात्मा आहे ना. परंतु आपला हा नरदेह चंचल आत्मा. आत्मा बघा, ज्याप्रमाणे जो नरदेह आहे आणि आत्मा आहे, आत्मा स्थिर, परंतु जो नरदेहाचा जो मन आहे तो चंचल आहे. या चंचल मनाला आपल्याला स्थिर ठेवायचं आहे. म्हणजेच आपण एखादी गोष्ट करत असताना सुद्धा आपलं मन चंचल असतं. ती गोष्ट होईल की नाही ते सुद्धा आपल्याला माहीत नसतं, परंतु ते साध्य करावं लागतं. बरोबर की नाही? आणि त्याच प्रकारे आपण जर पाहायला गेलो, आपलं मन जर चंचल असेल तर ती गोष्ट साध्य सुद्धा होत नाही. मग मागची लोक पुढे निघून जातात. आपण अजून विचार करत बसतो, अरे हे काम इझी होतं तरी आपल्याशी का झालं नाही. बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, निश्चल
निश्चल ते परब्रह्म, जेते नाही दृश्य भ्रम, विमळ ब्रह्म ते निभ्रम, जैसे तैसे. परब्रह्म निश्चल असते, तेथे दृश्य भ्रम नसतो. विमळ ब्रह्म हे भ्रमरहित जसेच्या तसे असते. आता जर विचार केला, आपला जो नरदेह आहे उन्हामध्ये गेला किंवा लाईट लावली बघा रात्रीच्या वेळी, सावली कोणाची दिसते हो? आपल्या अंतरी असलेल्या अंतरात्म्याची दिसते का सावली? नाही दिसत. दिसते ती फक्त आपल्या नरदेहाची. उन्हामध्ये जेव्हा जातो तेव्हा सावली कोणाची दिसते? आपलीच दिसत असते. मग भ्रम, बाकी काहीच नाही. या दृश्याचा भ्रम दाखवलेला आहे. स्वप्न कोणाला पडतात? जागेपणी सुद्धा आपल्याला स्वप्न पडतात आणि झोपेमध्ये सुद्धा स्वप्न आपल्यालाच पडत असतात. कारण का? मन चंचल आहे. परंतु परब्रह्म हा निश्चल आहे. विमळ ब्रह्म हे भ्रमरहित जसंच्या तसंच असतं. आपण जर पाहायला गेलो, ब्रह्म हे भ्रमरहित आहे. तो कधी भ्रमामध्ये पाहायला मिळणार सुद्धा नाही. देह आपल्या भ्रमामध्ये असतो, चिंतेमध्ये असतो, टेन्शनमध्ये असतो, एखाद्या विचारामध्ये असतो. बरोबर की नाही? म्हणून आधी आत्मानात्मा विवेक थोर, मग सारासार विचार, सारासार विचार संवार प्रकृतीचा. आधी थोर असा आत्मानात्मा विवेक प्रत्यक्षपणे आपण पाहिला, त्याचप्रमाणे नंतर सारासार विचार केला आणि सारासार विवेकाने आसार अशा प्रकृतीचा संवार सुद्धा करण्यात आला. आता सार काय, आसार काय याची आपल्याला कल्पना नसते. हे आपल्याला शिकावं लागतं. आधी आत्मानात्म विवेक थोर आणि मग सारासार विचार. आता आपल्याला एवढं तर माहीत असतं, चांगली गोष्ट काय, वाईट गोष्ट काय. जे चांगलं असतं ते आपण ठेवून देतो आणि वाईट असतं ते सोडून देतो. मग सारासार विवेकाने आसार या प्रकृतीचा संहार होत असतो. मग जी वाईट गोष्ट आहे ती आपल्या नकळतपणे बाजूला सरली जाते, कारण आपण चांगल्या प्रकारे गोष्ट शिकलेलो आहोत. विचारे प्रकृती संवारे, दृश्य असतांच ओसरे, अंतरात्मा निर्गुण संचरे, अध्यात्म श्रवणे. या श्रवणाने केवळ विचाराने प्रकृतीचा संवार होतो आणि दृश्य जगत दिसत असूनही नसल्यासारखं होत असतं. म्हणून अध्यात्म श्रवणाने अंतरात्मा निर्गुणात प्रवेश करत असतो आणि त्याच्याशी बघा प्रत्यक्षपणे सहमत असतो. विचार, प्रकृती आणि संवार. आपण अनेक प्रकारचे विचार आपल्या डोक्यामध्ये येत असतात, मनामध्ये येत असतात. परंतु जीवन जगत असताना दृश्य असतांच ओसरे, दिसत असूनही नसल्यासारखं भासतं. एखादी गोष्ट सरळ दिसत आहे, परंतु न दिसल्यासारखं आपण भास करत आहोत, न दिसल्यासारखे आपण त्याच्याकडे लक्ष देतो. परंतु अध्यात्म श्रवणाने अंतरात्मा निर्गुणात प्रवेश करत असतो. आपल्याला बघा जेव्हा कंटाळा येतो, आपण विचार करतो, अरे ही गोष्ट सहज शक्य नाही आहे. परंतु आपल्यामध्ये सुद्धा अंतरीचा अंतरात्मा आहे, तो आपल्या देहामध्ये प्रवेश करतच असतो आणि प्रत्यक्षात आपल्याकडून ते कार्य करून घेत असतो, जे चांगलं आहे ना. म्हणून आपला फक्त विश्वास असणं गरजेचं आहे. विचार प्रकृती संवारे आणि दृश्य असतांच ओसरे, अंतरात्मा निर्गुण संचरे, अध्यात्म श्रवण. या समासामध्ये जर पाहायला गेलो तर आपल्याला फक्त प्रत्यय काय आहे हे जाणून घ्यायचं. चढता अर्थ लागला तरी अंतरात्मा चढतची गेला,
उतरल्या अर्धे उतरला भूमंडळी. समर्थ म्हणाले, जसा अर्थ लागेल त्याचप्रमाणे अंतरात्मा बनत असतो. उन्नती करणारा अर्थ लागला तर शेवटी अंतरात्म्याची आध्यात्मिक उन्नती होते आणि उतरता अर्थ लागला तर अंतरात्मा ही भूमंडळी उतरतो. आता अंतरात्मा आणि अंतरात्म्याची आध्यात्मिक उन्नती. आपण परमेश्वराचं स्मरण, परमेश्वराची पूजा, परमेश्वराची उपासना केव्हा करत असतो? जेव्हा आपल्यावर संकट येतात, जेव्हा आपलं एखादं काम पूर्ण होत नसेल, जेव्हा आपला देह आजारी पडत असेल, तेव्हा आपल्याला प्रत्यक्षपणे देवाची आठवण होते, त्या परमेश्वराची आठवण होत असते. परंतु चढता अर्थ लागला तरी अंतरात्मा चढतच गेला. उतरल्या अर्धे उतरला भूमंडळी म्हणजे दृश्य जगताशी सहमत असतो. का सांगितलं? कारण अंतरात्मा ही भूमंडळी उतरते. आपण जर पाहायला गेलो, आपल्या हृदयी कोण आहे याचं विस्मरण होता कामा नये. तो आपल्या सोबत आहे. जळी स्थळी काष्टी पाशानी तो आपल्या हृदयात आहे. आपण जेव्हा जेव्हा कुठे जायचं असतं त्यावेळी आपण निवेदन ठेवून जायचं असतं. जिथे जाल तिथे नक्की तो आपल्यासोबत असणार आहे. परंतु आपल्यासोबत कसं जाणवेल? ज्याप्रमाणे आपण त्याची उपासना, ज्या प्रकारे आपण त्याची भक्ती नक्कीच करू, त्यावेळी बघा प्रत्यक्षपणे अंतरात्मा आणि अंतरात्म्याची आध्यात्मिक उन्नती कशी होत असते याचा अर्थ, याचं सामर्थ्य आपल्याला प्राप्त होत असतं. म्हणजेच विचार जर केला की अर्धा सारिका आत्मा होतो, जिकडे नेला तिकडे जातो, अनुमाने संदेही पडतो काही एक. जसा अर्थ लागेल त्याप्रमाणे अंतरात्मा बनत असतो. त्याला जिकडे न्यावे तिकडे तो जातो आणि अनुमानाने तो काही वेळा संदेहात पडतो. आता आपला जो नरदेह आहे, आपली शिल्लक आहे, आपली पुण्याई आहे, तोपर्यंत आपला हा नरदेह इथे या पृथ्वी तलावर नक्कीच आहे. परंतु जो अंतरात्मा आहे ना, तो अंतरात्मा आपल्या हृदयी आहे. आपण ज्याला प्रत्यक्ष म्हणजे जिकडे आपण जाऊ तिथे आपण त्याला नेत असतो. बघा, कोणाचं हळद असू दे, लग्न असू दे, तिथे आपण गेलो की तो सुद्धा आपल्यासोबत असतो. कुठे पत्ते खेळायला बसलो तिथे गेलो तरी तो तिथे येत असतो. कुठं चांगलं काम केलं तर नक्कीच तो सुद्धा आपल्या कार्याला हजर राहतो. कुठे स्त्रीसेवा आपल्याकडून जर घडत असेल तर नक्कीच तिथे आपलं बघा प्रत्यक्षपणे कार्य पाहत असतो आणि मदतसुद्धा करत असतो. परंतु अनुमानाने तो काही वेळा संदेहात पडतो की प्रत्यक्षात या देहाला इतकं चांगलं शिकवण असूनही, आई वडिलांचे संस्कार असूनही, परमेश्वराचं स्मरण असूनही, परमेश्वराची उपासना हा दररोज करत असतो, मग आज या देहाच्या हातून वाईट का घडलं? भाग कसा दिलेला आहे की अनुमानाने तो काही वेळा संदेहात पडतो. भगवंत शेवटी संदेहात पडला की या नरदेहाला इतकी उत्तम प्रकारे चांगली वागणूक असताना हा नरदेह का चुकीचा वागला? निसंदेह अर्थ चालिला तरी आत्मा निसंदेहची झाला, अनुमाने अर्थ झाला अनुमान रूपी. आता निसंदेह अर्थ लागला तर अंतरात्मा निसंदेह होतो आणि अनुमानिक अर्थ लागला तर तो अनुमान रूप होतो. सरळ सोपा भाग समर्थाने दिलेला. आता निसंदेही आणि संदेह बघा, ज्याप्रमाणे निसंदेह आणि संशय आपण जर विचार केला,
आपण एखाद्या गोष्टीचं अर्थ लावत असतो, परंतु ते अर्थ लावत असताना त्याचा अर्थ काय, त्याचं महत्त्व काय हे जाणून घेतलं पाहिजे. अनुमानिक अर्थ आणि निसंदेह. नवरसिक अर्थ चाले, श्रोते तद्रूपची झाले, चाटपणे होऊन गेले चाटची अवघे. अध्यात्म निरूपणात किंवा कथेत नवरसात्मक वर्णन असेल तर श्रोते त्या वर्णनाशी तद्रूप आहेत. परंतु चावटपणाचे वर्णन असेल तर ते ऐकून श्रोतेही सर्व चावट होऊन जात असतात. बघा, आता अध्यात्म स्वरूप जे जे आपल्याला शिकवण प्राप्त करून दिलेली आहे, जे जे संस्कार आपल्याला दिलेले आहेत, त्या संस्कारावर आपण शेवटपर्यंत टिकून राहिलं पाहिजे. ज्याप्रमाणे अध्यात्म निरूपण या कथेत नवरसात्मक वर्णन असेल तर श्रोतेसुद्धा बघा वर्णनाशी तद्रूप होत असतात. परंतु इथे आपण बसलेलो आहोत आणि शेवटी बघा चावटपणाचं जर वर्णन असेल तर ते ऐकून श्रोतेसुद्धा चावट होऊन जातील, एवढं मात्र निश्चित. उन्नत अन्ने बोलत गेले. बघा, प्रत्यक्षपणे उत्तम अन्न बोलत गेले तरी मग अन्नकाराची झाले, लावण्य वर्णितेचे वर्णिले तरी मन तैसेची भासे. आता मागच्या ओवीमध्ये समर्थांनी भाग दाखवला, जैसा जैसा घडे संग तैसे घुयाराचे रंग, या कारणे उत्तम मार्ग पाहोन धरावा. आता जैसा जैसा घडे रंग आणि जैसे जैसे घडे संग, जसा संघ घडत असतो तसं सरड्याचा रंग बदलत असतात. आता आपला मित्रपरिवार पहा, मित्रपरिवारामध्ये अनेक प्रकारचे मित्र भेटत असतात आणि त्याचप्रमाणे आपण सुद्धा सरड्यासारखं रंग बदलत असतो. मग अंतरात्म्याचंही तसंच आहे. म्हणून मनुष्याने विचारपूर्वक उत्तम मार्ग धरला पाहिजे. जे सकाळी बोललेलो आहोत तेच दुपारी बोलता आलं पाहिजे, आणि जे दुपारी बोललेलो आहोत तेच सायंकाळी बोलता आलं पाहिजे, आणि जे सायंकाळी बोललेलो आहोत तेच रात्रीसुद्धा बघा प्रत्यक्षपणे बोलताना लक्ष दिलंच पाहिजे ना. म्हणून उत्तम अन्न बोलत गेले तरी मन अन्नकाराची झाले, लावण्य वर्णितेचे वर्णिले तरी मन तैसेची असे. उत्तम अन्नाविषयी बोलणं चालू असेल तर माणसाचं मन अन्नकारच होत असते. आता विचार करा, एखाद्या घरामध्ये एखादा कार्यक्रम असेल आणि तिथे जेवणाचा कार्यक्रम आहे. आता प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर बघा उत्तम अन्न बोलत की ज्याप्रमाणे उत्तम अन्नाविषयी बोलणं चालू असेल तर मनुष्याचं वर्णन स्त्रीच्या बघा ज्याप्रमाणे लावण्याचं वर्णन चालू असेल तर तेथे मन तादात्म्य पावते. आपल्यासोबत असणारी मैत्री तेथे आपण का जर पाहायला गेलो तो उत्तम अन्नाविषयी काय बोलायचं हो. अन्न हे पूर्ण परिब्रह्म आहे, पूर्ण परब्रह्म आहे. त्याचं वर्णन करत असताना आपण काय वर्णन करणार. पदार्थ वर्णन अवघे किती म्हणून सांगावे, परंतु अंतरी समजावे होय की नव्हे. ज्याप्रमाणे
ज्या पदार्थाचं वर्णन करावं ते मन तादात्म्य पावते आणि त्याची किती वर्णन करणार. पण प्रत्येकाने आपल्या मनाशीच विचार करावा की होते की नाही होत. बघा भाग कसा दिलेला आहे. ज्या पदार्थाचं वर्णन कराल ते प्रत्यक्षपणे तादात्म्य पावत असते. आता नवीन बोध समर्थांनी प्राप्त करून दिलेला आहे. बघा ज्या पदार्थाचं वर्णन, आता एखादा नवीन वाढदिवस असेल आणि त्याचप्रमाणे एखादे पदार्थ आपण वाटत गेलो. बघा एखादा वाढदिवस आहे, वाढदिवसाच्या दिवशी आपण पदार्थ वाटतो. नवनवीन मित्रसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आपण त्यांना केक, वेफर सर्व देतो, चॉकलेटे देत असतो. परंतु त्याचं किती आपण वर्णन करत बसणार. तो देह कसा होता, काय होता, बरोबर ना. म्हणजेच विचार जर केला तर आपण प्रत्येकाशी मनाशीच विचार करायला हवा. जे जे देखिले आणि ऐकिले ते अंतरी दृढ बैसले, हित अन्नित परीक्षले परीक्षेवंती. जे जे माणूस पाहत असतो किंवा ऐकतो ते त्याच्या अंतरी सदृढ होऊन बसते. आता मनुष्याने पाहिलंच पाहिजे. डोळे दिलेले आहेत तर उत्तम प्रकारे पाहता आलं पाहिजे. कान दिलेले आहेत, कानाने प्रत्यक्षपणे बोलता बघा, कानाने ऐकलं पाहिजे आणि मुखाद्वारे बघा, तोंडाद्वारे आपल्याला प्रत्यक्षपणे बोलता आलं पाहिजे. म्हणून काय केल्याने हित होईल आणि काय केल्याने अनहित होईल याची परीक्षा करून परीक्षावंताने ज्या योगे हित होईल तेच करावं ना. आपलं हित कशामध्ये आहे हे पाहिलं पाहिजे. आपलं ज्याप्रमाणे बघा हित आणि अनहित या कारणे सर्व सांडावे. समर्थांनी पुढच्या ओवीमध्ये भाग दिलेला आहे हित आणि अनहिताचा. एक देवास धुंडावे तरीच वर्म पडे ठावे काही एक. मनुष्याचं हित कशामध्ये आहे, मनुष्याचं जन्माचं सार्थक कशामध्ये आहे हे पाहिलं पाहिजे. म्हणजेच जे जे देखिले आणि ऐकिले ते अंतरी सदृढ बैसले. हित परीक्षले परीक्षवंती परीक्षी. या कारणे सर्व सांडावे एक देवास धुंडावे तरीच वर्म पडेठावे काही एक. म्हणून मनुष्याने इतर सर्व काही सोडून द्यावे आणि फक्त देवाचा शोध घ्यावा, देवाचं स्मरण करावं आणि यातील रहस्य काय आहे ते नक्कीच आपल्याला थोडंफार कळून येईल. नाना सुखे देवे केली भाग कसा दिलेला आहे. लोके तयास चुकली ऐसी चुकता गेली जन्मवरी. अनेक प्रकारची सुखं बघा देवानेच उत्पन्न केलेली आहेत. आपण विचार करतो अरे माझ्या नशिबात एवढं भलं मोठं दुःख आहे, परंतु दुःख बाजूला सारून आपल्याला काय मिळालं, शेवटी सुखच प्राप्त झालेलं आहे. पण लोकांना देवाचाच विसर पडतो आता. ही त्यांच्याकडून चूक होत आहे. अशी चूक करीतच त्यांना जन्म बघा प्रत्यक्षपणे वाया घालवत असतात. आता आपल्याला सुद्धा विसर का पडतो. भाग मगाशी सुद्धा दिला ना. आपल्याला देवाची आठवण केव्हा होते, ज्यावेळी आपल्यावर अडचणी येतात तेव्हाच ना. म्हणजे जर विचार केला अनेक सुख ही देवानेच उत्पन्न करून दिलेली आहेत, परंतु आता देवांना बघा आपण विसरत चाललेलो आहोत. मी देवाचा आणि देव माझा हा प्रत्यक्षपणे आपल्यामध्ये विश्वास असणं गरजेचं आहे. सर्व सांडून शोधा मजला ऐसे देवाची बोलीला. लोकी शब्द अमान्य केला भगवंताचा. सर्व सोडून
मला शोधा असं प्रत्यक्ष भगवंतांनी सांगितलं, पण लोकांनी भगवंताचा शब्द अजूनपर्यंत मानलेला नाही. कारण हित कशामध्ये आहे, अनहित कशामध्ये आहे, हे शोधायचं आहे. बरोबर आहे की नाही? आपण लोकांचं ऐकत गेलो परंतु काही मिळालं नाही आहे. मग ज्याप्रमाणे सर्व सोडून बघा प्रत्यक्षपणे मला शोधा असं का सांगितलं? म्हणून नाना दुःख भोगीती सर्व काळ कष्टी होती, मनी सुखाची इच्छिती परी ते कैचे. म्हणूनच त्यांना नाना प्रकारचं दुःख सोसावं लागत आहे. त्यामुळे ते सर्व काळ कष्टी होतात. मनात तर त्यांना सुखाची इच्छा असते, पण ते मिळणार तरी कसे? आता परमेश्वर कधी कोणाच्या बघा आयुष्यामध्ये कधी दुःख आणत नाही. आलेलं दुःख बाजूला सारील, पण कधी त्रास देणार नाही. कारण दिनाचा दयाळू मनाचा मावळू, स्नेहाळू कृपाळू जगीदास पाळू, का श्लोक प्राप्त करून दिलेला आहे. ज्याप्रमाणे त्यांना अनेक प्रकारचे दुःख आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना सुखाची इच्छा प्राप्त करून घ्यायची असेल तर जा सद्गुरूशी शरण. उदंड सुख जया लागले, वेडे तयास चुकले, सुख सुख म्हणताच मेले दुःख भोगीत. आता सुख वाटेला आलेलं आहे, परंतु सुख आपण जाणून घेत नाही. त्या परमेश्वराला लोक आता वेडे समजायला लागलीत आणि लोक पूर्णपणे विसरायला लागलीत. ज्या भगवंतापाशी उदंड आयुष्य आणि उदंड सुख आहे त्यालाच आपण विसरलो. मग त्यामुळे सुख असं म्हणता म्हणता दुःख शेवटी भोगून आपण बघा प्रत्यक्षाने मरून जातो. शहाण्याने ऐसे न करावे, सुख होय त्याची करावे, देवासी धुंडीत जावे ब्रह्मांड पडते. मग शेवटी शहाण्या माणसांना असं चुकूच नाही ना. ज्या योगे सुख होईल तेच करावं आणि ब्रह्मांडाच्याही पलीकडे जाऊन देवाला शोधलं पाहिजे. मुख्य देवाची ठाई पडिला, मग काय उणे तयाला, लोक वेडे विवेकाला सांडून जातीस. मुख्य देवाची एकदा प्राप्ती झाली, मग त्याला सुखाला काय उणे पडणार. आणि त्यातमध्ये वेडे लोक विवेकाला सोडून कशी जातात याचं उत्तम उदाहरण समर्थाने प्राप्त करून दिलेलं आहे. विवेकाचं फळ ते सुख, अविवेकाचे फळ ते दुःख, यात मानेले ते आवश्यक केले पाहिजे. विवेकाचं फळ ते सुख आणि अविवेकाचे फळ ते दुःख. म्हणजेच आपण चांगलं कर्म केलं तर चांगलं फळ आणि वाईट कर्म केलं तर नक्कीच वाईट फळ प्राप्त होणार आहे. यापैकी ज्याला जे हवं ते नक्कीच त्याला मिळणार, याच्यावरती संदेह नाही. कर्तयासी ओळखावे, यास विवेक म्हणावे, विवेक सांडिता व्हावे परमदुःखी. आता कर्त्यासी ओळखलं पाहिजे ना. मी करता ऐसे म्हणसी तेने तू कष्टी होसी, राम करता म्हणसी तेथे यश कीर्ती प्रताप. आता ओळखला पाहिजे करता करविता तो आहे, मुख्य करता कोण आहे हे जाणलं तरच त्याला विवेक म्हणतात. तो विवेक केला नाही तर शेवटी परम दुःख आहे. मग आता असो हे बोलणे, समर्थ म्हणाले, कर्त्यास ओळखणे, आपले हित विचक्षणे चुकू नये. आता कधी चुकायचं नाही आहे. आपलं हित कशामध्ये आहे हे ओळखायला शिकायचं. आधी कर्त्याची जाणीव करून घ्यायची, आधी कर्त्याला ओळखायचं. म्हणून या समासामध्ये उत्तम प्रकारे आपल्याला बोध प्राप्त करून दिलेला आहे. आता असो हे बोलणे, कर्त्यास ओळखणे, आपले हित विचक्षणे चुकवू नये. म्हणून शेवटपर्यंत मी देवाचा आणि देव माझा या उद्दिष्टाने आपण शेवटपर्यंत राहिलो पाहिजे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे प्रत्ययविवरणा समास 7वा. जय जय रघुवीर समर्थ.